सोन्याचा रेट 55,000ला येऊ शकतो. काही लोक म्हणतात 50,000ला तो टच करेल. सोनं 50% क्रॅश होऊ शकतं. काही लोकांचं म्हणणं आहे 38% क्रॅश होऊ शकतं. काही लोक म्हणतायत सोनं आता इथून पुढे खाली येणार नाही, डायरेक्ट 2 लाखाला जाऊन पोहोचणार. ऍक्च्युअली सोनं कसं काम करतं, सोन्यामध्ये एक मोठा फॉल येऊ शकतो का, तर डेफिनेटली येऊ शकतो. बरं, सोनं अजून जास्त वाढू शकतं का, तर 100% वाढू शकतं. आता या दोनही स्टेटमेंटचं प्रॉपर अनालिसिस मी तुम्हाला करून सांगतोय, जेणेकरून एक सर्वसामान्य मिडल क्लास व्यक्ती सुद्धा समजू शकतो की ऍक्च्युअली सोन्यामध्ये वाढ आणि घसरण कशी होते. आणि महत्वाची गोष्ट, हा व्हिडिओ प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचवा, कारण सोन्यामध्ये जास्त इंटरेस्ट ना यांनाच असतो. सो त्यांना समजायला पाहिजे की ऍक्च्युअली सोनं कधी बाय करायचं आणि कधी सोन्यामधून जर पैशाचं प्रॉफिट बुकिंग करायचं असेल किंवा सोनं विकायचं असेल तर ते कधी विकायचं, याचा कंप्लीट अंदाज तुम्हाला येऊन जाईल. सोन्याचा इतिहास जर तुम्ही बघितला तर सोनं बऱ्याच वेळेला वर जातं, खाली सुद्धा येतं. ही बेसिक कन्सेप्ट तुम्हाला माहिती असेल. आता मॉर्निंग स्टार नावाची ही फायनान्शियल ऍडवायझरी फर्म जी US मध्ये आहे, त्याचा एक मोठा अनालिस्ट म्हणतो 38% यामध्ये फॉल येऊ शकतो, ज्याचं नाव आहे जॉन मिल्स. आता हा व्यक्ती करतो काय, तर ज्या मोठमोठ्या खाणी आहेत, मोठमोठ्या कंपन्या आहेत, सोन्याच्या रिलेटेड ज्या कंपन्या काम करतात त्यांचं अनालिसिस करतो. त्या कंपन्यांवर वॉच ठेवून असतो. गेली अनेक वर्ष मोठमोठ्या फर्म्स बरोबर यांनी काम केलंय. सोबतच मोठे अनालिसिस त्यांनी बरेच केलेत, प्रिडिक्शन्स केलेत, जे योग्य सुद्धा आलेत. त्याचं म्हणणं आहे 38% सोनं खाली घसरू शकतं. त्याचं म्हणणं आहे येणाऱ्या 5 वर्षांमध्ये ही घसरण येऊ शकते. म्हणजे हळूहळू आपल्याला सोन्यामध्ये अप डाऊन आणि अशा मुवमेंट्स येत येत सोनं आपल्याला खाली आलेलं पाहायला मिळेल. आता सध्या गोल्डमध्ये काय होत आहे, बेसिकली जर बघितलं तर मार्केटमध्ये गोल्डची डिमांड वाढते बिकॉज ऑफ ग्लोबल अनसर्टन्टी. बऱ्या प्रमाणात डोनाल्ड ट्रम्पचे हे येणारे स्टेटमेंट, सतत बदलणारे स्टेटमेंट, युद्धजन्य परिस्थिती, वेगवेगळ्या देशांचे एकमेकांसोबत असलेले टशन, आता भारत आणि पाकिस्तान नवीन एक चॅप्टर सुरू झालाय. तर अशा सगळ्या गोष्टींमुळे होतं काय, तर अनसर्टन्टी वाढते. अनसर्टन्टी वाढल्यानंतर मार्केटमध्ये प्रेशर वाढतं, कारण जे मोठमोठे इन्व्हेस्टर असतात त्यांना वाटतं अरे यार मार्केट टेन्शनमध्ये, थोडासा पैसा मी सेफर साईडला इन्व्हेस्ट करतो. सेफर साईडला इन्व्हेस्ट करतो याच शब्दाचा टेक्निकल अर्थ म्हटलात तर त्याला हेज करणं म्हटलं जातं. जर माझ्या फोलिओला हेज करायचं असेल म्हणजे होणाऱ्या लॉसेस पासून, भविष्यात संभाव्य लॉसेस पासून प्रोटेक्ट करण्यासाठी मी काही पैसा सेफर ऍसेट क्लासमध्ये पार्क करतो, जेणेकरून तिथं माझे मोठे लॉसेस होणार नाहीत आणि लोकांना म्हणजेच मोठ्या इन्व्हेस्टर नाही हा एक सेफर ऍसेट क्लास वाटतो जो आहे गोल्ड. वेगवेगळ्या देशांच्या करन्सीवरचा विश्वास वेगवेगळ्या देशांचा कमी होत चाललाय. म्हणजे काय, तर चायनाच्या करन्सीवर भारताने का विश्वास ठेवायचा, भारतीय करन्सीवर पाकिस्तानने का विश्वास ठेवायचा, किंवा भारतीय करन्सी पाकिस्ताननं का बाय करायची. जर मी तुम्हाला म्हटलं पाकिस्तानचा रुपया बाय करणार का, तुम्ही म्हणणार अरे यार आग लागू दे त्या देशाला, मी तरी त्याच्या नादी नाही लागणार. US डॉलर बऱ्या प्रमाणात बरेच देश स्टोअर करायचे. चायनाने सुद्धा बऱ्या प्रमाणात US डॉलर किंवा US बॉन्ड्स विकायला चालू केलेत. इंडियाने सुद्धा बऱ्या प्रमाणात त्याचं स्टोरेज कमी करून टाकलंय. म्हणजे वेगवेगळ्या देशांचे वेगवेगळ्या देशांच्या करन्सीवरचा विश्वास खाली आलेला आहे. मग फॉरेन करन्सी तर रिझर्व्ह ठेवायला पाहिजे, तर ती यांनी मिनिमम ठेवायला सुरू केली आहे. मग जो ओव्हरऑल पैसा होता त्याचं करायचं काय, तर त्याचं पार्किंग सोन्यामध्ये करण्यात आलंय. तर चायनापासून, इंडियापासून अमेरिकेपर्यंत प्रत्येक देश तोळ्यामध्ये, ग्रॅममध्ये, किलोमध्ये नाही, टनामध्ये सोनं इम्पोर्ट करतोय किंवा बाय करतोय. आणि हे बनतं कुठून, खाणीमधून बनतं. तर खाणीमधून सोन्याचं प्रोडक्शन हे वाढवायला सुरुवात झाली, कारण डिमांड वाढायला लागली. आता पुढे जाऊन हे सगळं शांत होण्याचे चान्सेस आहेत, कारण ग्लोबल अनसर्टन्टी कायमच राहणं नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे. कधीतरी याला पूर्णविराम मिळणार. बरं, पूर्णविराम नाही, स्वल्पविराम तरी मिळेल, म्हणजे थोड्या काळासाठी हे शांत तरी होणार आहे. आणि हा जो काळ असेल तो 1 दिवसाचा, 1 महिन्याचा, 1 वर्षाचा की 10 वर्षाचा, हे कोणालाही सांगता येत नाही. जे सोन्याने आजपर्यंत रिटर्न दिलेत ते अग्रेसिव्ह आहेत. 20%, 25%, 30% हे शॉर्ट टर्म मध्ये रिटर्न आहेत. जर तुम्ही सोन्याचा इतिहास बघितला तर याच्या आधी याने एवढे रिटर्न दिले नाहीत का, तर 100% दिलेत. तर ते किती दिलेत, तर एका वर्षामध्ये 20-25% सुद्धा सोन्याने रिटर्न दिलेत. पण त्याच्या पुढचा काळ जर तुम्ही बघितलात तर तिकडे सोन्याने निगेटिव्ह रिटर्न दिलेले आपल्याला पाहायला मिळतात, जे की 10%, 15%, 5%, 20% सोनं क्रॅश झालेलं आहे इतिहासामध्ये. सो जर परत 20% होणार
याला दुजोरा द्यायचाच झाला तर आपण देऊही शकतो, कारण इतिहासामध्ये ती गोष्ट घडली आहे. पण ही गोष्ट कधी घडते? जेव्हा ग्लोबल मार्केट व्यवस्थित परफॉर्म करत असतं, इन्फ्लेशन कंट्रोलमध्ये असतं, एक प्रत्येक गोष्टीचा बॅड पॅच असतो. या केसमध्ये ती गोष्ट खराब परफॉर्म करते. सो आता सध्या मे बी मार्केट खराब परफॉर्म करत आहे आणि याचाच पॉझिटिव्ह इम्पॅक्ट सोन्यावर होतो आणि म्हणून आपल्याला सोनं चांगल्या लेवलला वर गेलेलं पाहायला मिळतं. आणि यालाच आपण म्हणू शकतो मोमेंटम ऑफ गोल्ड. आता ही कन्सेप्ट कशी काम करते? मोमेंटम काय असते? धावणाऱ्या घोड्यांवर पैसे लावणं. मी जर तुम्हाला म्हटलं हा घोडा धावत नाहीये, अपंग आहे, अशक्त आहे, हा पहिला येण्याची प्रोबॅबिलिटीज नाहीये, अशा घोड्यांवर तुम्ही पैसे लावणार का? तर बऱ्या प्रमाणात लोक म्हणतील नाही. मार्केटमध्ये पण अशाच गोष्टी वर्क करतात. जो ऍसेट क्लास खूप जास्त धावतोय त्याच्यामध्ये पैसा लावण्याचं काम बरेच लोक करत असतात. तसं आता सध्या क्रिप्टो खूप जास्त चालतोय, बरेच लोक इन्व्हेस्ट करतात. म्युच्युअल फंडमध्ये अग्रेसिव्ह ग्रोथ मिळते, लोक तुफान पैसा टाकतायत. याचं कारण मोमेंटम सुरू आहे. जर तुम्हाला आमची मदत हवी असेल, इन्व्हेस्टमेंट करायची असेल, नॉलेज हवं असेल, शिकायचं असेल, फ्री कोर्सेस हवे असतील, या नंबरला कॉल करा आणि आत्ताच तुमची जर्नी सुरू करा. ही खूप महत्वाची जर्नी असेल फायनान्शियल सेक्टरमधली. सो जर एखाद्या सेक्टरमध्ये मोमेंटम सुरू आहे तर त्या सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट वाढायला लागते. आता ती मोमेंटम कधीपर्यंत चालू राहते? तर अंडर व्हॅल्यूड पासून ओव्हर व्हॅल्यूड होण्यापर्यंत. म्हणजे काय? एखादी गोष्ट स्वस्त आहे, 10 रुपये किलो कांदा, हा ठीक आहे. 20 रुपये किलो कांदा बरा आहे. 30 रुपये किलो कांदा जरासं महाग वाटतोय. 40 रुपये अरे महाग झाला. 50 रुपये महागच आहे. 60 रुपये अति महाग झाला. 70 रुपये प्रचंड महाग झाला. 100 रुपये आग लागली. म्हणजे काय? उच्च पॉइंट त्याचा 100 रुपयाला येणार आणि 100 रुपयावरून परत त्याची प्राइस खाली घसरताना पाहायला मिळेल. यालाच म्हणतात अंडर व्हॅल्यूड वरून ओव्हर व्हॅल्यूड होणं आणि परत तिथून क्रॅश होणं. मार्केटचंही असंच होतं. बऱ्याच वेळेला स्टॉक मार्केट अंडर व्हॅल्यूड वाटतं. परवा मार्केट पडलेलं होतं गेल्या 15 दिवसापूर्वी. बऱ्याच लोकांनी अग्रेसिव्हली बाईंग केलं आणि परत मार्केट चांगल्या लेवलला येताना 10-12% मुवमेंट आपल्याला पाहायला मिळाली. पण त्यानंतर आता कुठेतरी स्थिर स्थावर मार्केट झालंय आणि थोडंसं परत खाली येत आहे असं आपल्याला वाटतं. मग या सेम सिच्युएशनमध्ये जेव्हा मार्केट अग्रेसिव्ह परफॉर्म करतो तेव्हा गोल्ड शांत असतो. दोघं एकमेकाच्या विरुद्ध आहेत असंही तुम्ही मानू शकता. एका ठराविक पिरियडसाठी दोघे एकत्रित जाताना तुम्हाला पाहायला मिळतील. पण लॉंगर रन मध्ये जेव्हा 5-5 वर्षाचा इतिहास तुम्ही बघता तेव्हा तुम्हाला कळेल गोल्ड वर जात असतं, मार्केट शांत असतं. मार्केट वर जात असतं, गोल्ड शांत असतं किंवा मे बी डाऊन ट्रेंड मध्ये असतं. सो यालाच म्हणतात अपोजिट डायरेक्शननी मुवमेंट करणं. आणि हीच मुवमेंट एक ठराविक लेवल नंतर ब्रेक होताना पाहायला मिळेल. आणि यालाच मी बऱ्याच वेळेला सांगतो राऊंड फिगर थिअरी. राऊंड फिगर थिअरी काय करते? जेव्हा जेव्हा आपण एखादा स्टॉक बाय करतो 180.23 अशा ऑर्डर तुम्ही लावता का? तर नाही, राऊंड फिगरला लावता. 200, 300, 400, 500. तुम्ही बघा बऱ्याच वेळेला तुम्हाला अंदाज येईल की ज्या ज्या वेळेला आपण बाईंग ऑर्डर लावतो, बरं स्वस्तातली जरी प्राइस लावली असली 132 रुपये चालू असेल ना, 130 रुपये आपण ऑर्डर लावून ठेवतो. पॉईंटमध्ये जास्त जात नाही. तसंच आहे गोल्डचा प्रत्येकाचा सायकोलॉजिकल पॉईंट 1,00,000 रुपये पाहायला मिळत होता. आणि इथंच तुम्हाला मेजर टाइमपास गोल्डचा पाहायला मिळेल. आणि जे स्मार्ट इन्व्हेस्टर आहेत त्यांनी ऑलरेडी बाय करून ठेवलेलं असतं आणि मोठ्या लेवलला गेल्यानंतर प्रेशर येण्याची शक्यता दाट असते. परिणामी ही जी राऊंड फिगर लेवल आहे ही सांगण्याचं कारणच ते आहे. आणि मोठे अर्थतज्ञ आता हे सांगतायत की 70% सेंट्रल बँक्स मे बी पुढच्या वर्षी किंवा तिथून पुढेही काही वर्ष सोन्यामध्ये जास्त इंटरेस्ट घेणार नाहीत. कारण एक सर्टन कोटा असतो. याच्यापेक्षा तर जास्त मी इन्व्हेस्ट करू शकत नाही, याच्यापेक्षा तर जास्त मी पैसा कुठून आणू शकत नाही. मग त्यानंतर त्या गोष्टीचं सॅच्युरेशन येतं. आणि इकडे मायनिंग तर खूप स्पीडने ऑलरेडी वाढलाय. सप्लाय ज्या स्पीडने वाढतोय त्या स्पीडने डिमांड वाढण्याची स्पीड कदाचित कमी जर झाली तर गोल्डच्या प्राइजेस थोड्याशा ढासळू डेफिनेटली शकतात. सो आता जी प्राइस सुरू आहे ती खूप मोठी क्रिटिकल प्राइस सुरू आहे. या प्राइसला गोल्ड कसा रिॲक्ट करेल हे बघणं प्रचंड गरजेचं आहे. पण मी नेहमी तुम्हाला सांगतो थेरी कोणती वापरायची? जेव्हा जेव्हा सोनं एका टोकाला जातं तेव्हा शांत राहणं. आणि जर तुम्हाला काही विकायचं असेल तर डेफिनेटली तुम्ही विकू शकता. बरेच लोक विकत नाहीत तर ते स्टोअर करत जातात. डेफिनेटली गुड स्ट्रॅटेजी. मग या केसमध्ये जेव्हा सोन्यामध्ये एक फॉल येईल मग तो 15 ते 20% जेव्हा तुम्हाला फॉल दिसेल तेव्हा मेजर इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात करा. ज्या वेळेला सोनं त्याच्या हाय पासून 10% क्रॅश होईल
त्यावेळेला पहिली इन्व्हेस्टमेंट, पहिली SIP तुमची सोन्यामध्ये जायला पाहिजे. आणि यात महत्वाचं काय आहे तर डायव्हर्सिफिकेशन. एकाच ॲसेट क्लासमध्ये सगळा पैसा लावू नका. काही पैसा स्टॉकमध्ये, काही FDs मध्ये, गोल्डमध्ये, प्रॉपर्टीजमध्ये, अशा प्रकारे डायव्हर्सिफाय करून तुमची इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे. आता सोनं फिजिकल घ्यायचं की डिजिटल घ्यायचं हे तुमच्या हातामध्ये आणि ते तुम्ही ठरवायचं. मला विचाराल तर डिजिटली गोल्ड परचेस करणं कधीही फायद्याचं ठरू शकतं, कारण मेकिंग चार्जेस नाहीत, GST तेवढ्या प्रमाणात लागत नाही, लिक्विडिटी कधी आपल्याला त्याची घेता येते, म्हणजे कधीही विकून पैसे आपल्याला घेता येतात. आणि दुसरी महत्वाची गोष्ट ही आहे की सिक्युरिटी. कुठल्याही प्रकारे धोका नाही. अरे माझ्या घरामध्ये सोनं ठेवलं, कोणीतरी चोरलं तर? अरे मी एखादा लॉकर विकत घेतो आणि त्याच्यामध्ये ठेवतो, पण त्या लॉकरचे पैसे, या सगळ्या गोष्टी पण तिकडे इन्व्हॉल्व असतात. त्यामुळे सोनं कधी डिजिटली घेणं आपल्या फायद्याचं ठरू शकतं. आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, त्यामुळे तुम्ही याला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब देखील कराल. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.